गाड्या गेल्यावर असं विषय होईल मला वाटलं नव्हतं. चला सांगतोच तुम्हाला. घरी बसलो होतो तो विचार करत होतो कुठं जावा. मग काल आपण फोटो काढायला जाऊ. फोटो काढायला जायचं म्हणलं गॉगल लागणारच. मग काय गॉगल घालून घेतला. त्यानंतर सापडायला लागलो घड्याला लागणारच भाई फोटो म्हणजे भाऊ. मग घड्या घालून घेतलं. कार्यकर्ते घेऊन निघालच होतो तो मधल्याने हात केला भाऊ कॅमेराला. याने आपल्याला स्पॉट सांगितलं होतं फोटो काढायचा. आपण गाडी लावलेली आपल्याला या जणांनी स्पॉट सांगितलेला आहे. स्पॉट आपण या स्पॉटवर आलेलो आहे. तो म्हणून मी चालत होता सगळं दाखवतो कसं आहे. पाणी इथं पाणी आहे मागं. तुम्हाला दाखवता थोडे फोटो काढू. आलो होतो आम्ही असंच फोटो काढायला नव्हतं आलो बघायला आलो होतो. पण आता आम्हाला स्पॉट चांगला दिसलेला आहे. पाणी पण आहे. आता तुम्हाला मी दाखवतो आता स्पॉट एकदा सिनेमॅटिकमध्ये. बहुत बड़े बड़े सांप होते हैं यहाँ पर. वीडियो डालता तुमको सांप दिखाता मैं. हा आता मी फोटो काढतो 2-3 जरा इथं. याचे फोटो काढायचे पण आता कट नाही चांगले फोटो काढत नाही. तुम्ही पाणी बघू शकता. पाणी समुद्रापेक्षा खोल पाणी जात आहे आणि मागून पाणी येतंय. तुम्हाला मी साप दाखवतो. साप होता इथं त्याला. त्याचे फोटो काढून झाल्यानंतर आम्ही इथं आलेलो आहे. बघा इथं फोटो काढायचे. आता आय साहेब वरती जाऊ. वरती गेल्यानंतर फोटो बघू आता कसे. पण ह्याला आणलं का फोटो काढता येत नाही. फोटो तर मलाच काढता येतात. ह्यो तर कसे पण फोटो काढतो. फोटो काढून घरी आलो होतो. तर घरी जर आपल्या आजी बाबा असले ना सर्दी खोकला होत नाही भाऊ. मला सर्दी खोकला झाला होता त्यामुळे आजीने पाला आणला होता. त्या पाल्याचा वास इतका भारी होतो ना आजीने खोकला जातो. मग मी पाला घेतला. आजी म्हणली त्याला खिशात टाक. मग तो पाला मी खिशात ठेवला आणि त्याचा वास घेतला. इतका भारी वास येत होता ना. रात्री गेलो मग बाबांच्या आरतीला. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ना कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. बाय बाय.